नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आजचा कार्यक्रम हा माझ्या शेतकरी बांधवांसाठी आहे. 8 जून नंतर मृग नक्षत्र लागणार आहे आणि आपल्या बळीराजाची पावसाळ्याची लगबग सुरू होणार आहे, किंबहुना सुरू पण झाली आहे. आपण पाहतो की बळीराजा जो आहे शेतीमध्ये तो खूप भयंकर मेहनत करतो, पण बऱ्याचदा खूप मेहनत करूनही निसर्गाची साथ मिळत नाही आणि गडबड होते. पण जर या बळीराजाला निसर्गाची साथ मिळाली, वास्तूची आणि योग्य ग्रहांची साथ मिळाली, तर पीक नक्कीच सोन्यासारखं पिकतं. आणि म्हणूनच या पावसाळ्यामध्ये शेतीत आणि भरघोस प्रगती मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला काही साध्या सोप्या वास्तू आणि ज्योतिष टिप्स सांगणार आहे. तुम्ही त्या वापरू शकता आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शेतीमध्ये काही गोष्टी करून पाहू शकता, ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. पण हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पेरणीबद्दलही माहिती सांगणार आहे आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला पेरणीच्या तारखा पण सांगणार आहे. पण सगळ्यात आपण आधी बोलूयात ते ज्योतिषशास्त्राबद्दल. तुम्ही जर कोणतंही पंचांग उघडलं तर पंचांगामध्ये पेरणीचे शुभकाळ दिलेले असतात, त्यामुळे ते खूप सोपं आहे. पूर्वापार आपण तेच पाहत आलेलो आहे. शेतीत पेरणी करताना केवळ पाऊस पाहून चालतो का? तर नाही, तर ग्रहांची स्थिती पण तेवढीच महत्त्वाची असते. आणि म्हणून पेरणी करताना शक्यतो राहुकाळ टाळावा आणि जो शुभ चौघडिया आहे त्यावरती पेरणी करावी. आणि अर्थात हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही गुगलच्या माध्यमातून, जेमिनीच्या माध्यमातून राहुकाळ कोणत्या दिवशी कधी आहे, चौघडिया काय आहे, आरामशीर बघू शकता. हस्त नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, मृग, अनुराधा या नक्षत्रांवर जर पेरणी तुम्ही केली तर ती अत्यंत शुभ मानली जाते, कारण ही जी नक्षत्र आहेत ही डबल फळ देतात असं म्हणतात. तसं चंद्रबळ पण खूप महत्त्वाचं मानलं जातं. जेव्हा चंद्र शुक्ल पक्षामध्ये असतो, म्हणजे वाढत्या काळात असतो, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन असतात, त्यानुसार वाढत्या काळात जो म्हणजे शुक्ल पक्ष जेव्हा असतो तेव्हा पेरलेलं बियाणं हे उत्तम अंकुरित होतं आणि पिकाची वाढ जी असते ती अत्यंत जोमाने होते. त्यामुळं पेरणीचा दिवस ठरवताना पंचांग जरूर पहा. त्याचे काय मुहूर्त आहेत ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता ज्योतिषशास्त्र तर आपण बघणारच आहोत, पण आता वळूयात वास्तुशास्त्राकडे. तुमची शेतजमीन अगदी 10 गुंठे असू दे, नाहीतर तुम्ही अगदी शेतजमीन तुमची किती मोठी 50 एकर असू द्या, एकाच ठिकाणी असू द्या, वेगळ्या ठिकाणी असू द्या, तरी पण तुम्ही तिथे निसर्गाच्या ऊर्जेचा जर समतोल साधला तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आपण पाहतो की शेतामध्ये विहीर खणायची आहे समजा, किंवा पाण्याचा जो स्रोत आहे, किंवा शेततळं आहे, किंवा बोरवेल आहे, किंवा पाणी साठवण्याची जागा आहे. त्यामुळं पावसाळ्यामध्ये शेततळं, विहीर किंवा बोरवेलचं पाणी साठवण्यासाठी शेताची ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व कोपरा हा सर्वोत्तम मानला गेला आहे. आणि या दिशेला पाण्याचा साठा असेल तर आपल्या शेतामध्ये समृद्धी येते. तुमची नांगरणीची अवजारं, ट्रॅक्टर किंवा खतांची पोती ही शेतातील घराच्या नैऋत्य म्हणजे दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये ठेवा. तुम्हाला जर शेतातलं सगळं साहित्य काढल्यानंतर जर एखाद्या कोपऱ्यात त्याच्यासाठी जागा करायची असेल तर तुम्ही नैऋत्य कोपरा हा जड करा. नॉर्मल शेती आहे त्याच्यापेक्षा नैऋत्य कोपऱ्यामध्ये थोडासा उंचवटा करून 4-5 पायऱ्या उंच करून तुम्ही एखादी रूम किंवा एखादी असे चाळ टाईप बांधली आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी ठेवल्या तर त्याच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जडत्व येतं. पुढे पीक आल्यानंतर धान्य साठवण्यासाठी ते पटकन विकलं जावं, पटकन ते मार्गी लागावं, यासाठी तुम्ही वायव्य दिशेला त्याची जागा करा. उत्तर आणि पश्चिम म्हणजे उत्तर आणि पश्चिमेची वायव्य दिशा यासाठी उत्तम मानली जाते. असं म्हणतात की या ठिकाणी धान्य ठेवलं तर त्या धान्याला कीड लागत नाही आणि त्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो. शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शेती सुरू करण्यापूर्वी एक छोटा आणि अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा. त्याबरोबर मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानामध्ये थोडा गूळ आणि कडुनिंबाची पानं ही मातीमध्ये दाबून टाका. यामुळं जमिनीतली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण होते. तसेच पेरणीच्या पहिल्या दिवशी तुम्ही मातेला आणि वरुण देवतेला मनोभावे प्रार्थना करायला विसरू नका. निसर्गाचे नियम, तुमची अपार मेहनत आणि वास्तु ज्योतिष यांच्या ज्या टिप्स असतात यांच्या संगमाने हा पावसाळा तुमच्या घरामध्ये
धनधान्याची रास घेऊन येवो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. पुढच्या भागामध्ये कोणत्या तारखेला काय करायचं हे सांगणार आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये ज्यांना शेतीमध्ये अजिबातच यश येत नसेल तर एकदम प्रभावी उपाय जो अनेक वर्षांपासून आपले पूर्वज सांगत आलेत तो कुठला करायचा तो मी सांगणार आहे. यासाठी पुढचा शेती भाग 2 आणि भाग 3 जरूर पाहायला विसरू नका. ओम साईराम.